राळेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सावनेर इथं बसस्टॉप परिसर व वाडोणा मार्गालगत दिवस रात्र अवैध दारू विक्री सुरू आहे। याचा महिलांना त्रास होत आहे। तसेच गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे। त्यामुळे गावातील दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सावनेर येथील सरपंच सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकऱ्यांनी राळेगाव पोलीस ठाण्यावर धडक देत मागण्यांचे निवेदन सादर केलंय। साहेब, आमच्या कुंकुवाचं रक्षण करा असा आक्रोश करत सावनेर येथील महिलांनी राळेगाव पोलीस ठाण्यावर धडक दिली। राळेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सावनेर गावात बसस्टॉप परिसर आणि वाढोणा रोड लगत दिवस रात्र अवैध दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला। अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे। दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील पुरुष व्यसनाधीन होत असून महिलांवर व लहान मुलांवर अन्याय सहन करण्याची वेळ येत आहे। विद्यार्थी आणि तरुणाईही या व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। आता तरी अवैध दारू बंद करा, आमच्या मुलांसह आमच्या नवऱ्यांना वाचवा असा भावनिक टाहो यावेळी महिलांनी फोडला। या आंदोलनात सावनेर गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। गेल्या 1 वर्षापासून आमच्या गावात दारू विक्री चालू आहे। अवैध धंदे चालू झाले आहेत आणि सगळे म्हणजे जी मुलं आहेत, छोट्या मुलांपासून सुद्धा दारू पिणं चालू झाली आहे आणि ती मुलं जी दारू जी विकतात ते सगळे शाळेच्या आसपास परिसरामध्ये विकणं चालू आहे। हो, ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही त्यांना माहिती दिलेली होती, तरी त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आणि आता आम्ही 27 जानेवारीला पुन्हा निवेदन दिलं त्यांना मॅडम, ठाणेदार साहेब मॅडमकडे। आमची हीच मागणी आहे की आमच्या गावात पूर्णपणे दारू मुक्त गाव व्हावा। सगळे महिला मंडळ घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे, कारण आमच्या गावामध्ये 1 वर्षापासून दारू चालू आहे। आता ते बंद करायची म्हणून असे निवेदन 2-3 वेळा दिले, पण त्याची काही कारवाई झाली नाही। म्हणून आता सगळेजण आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये येऊन आमची समस्या मांडत आहे। SP साहेबाकडे दिली, कलेक्टर साहेब ऑफिसला दिली, दारू मुक्ती जे या आपली विभाग आहे तिथे पण दिली आहे आम्ही तक्रार।